आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत। मी प्रत्येक आपल्या धनगर समाजाच्या प्रत्येक मुंबईतल्या काही पूर्ण महाराष्ट्रभरामधल्या सर्व लोकांना विनंती करते, तुम्ही सगळ्यांनी एकत्र या। आपल्या एकजुटीनंच हा प्रश्न, आपला प्रॉब्लेम हा आपला सॉल्व्ह होणार आहे। जसं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं ज्यावेळेस लोकांना कळालं त्यावेळेस सर्वजण एकत्र एकजुटीने आले होते। तसंच आपल्या समाजाने जर एकत्र आलं आणि आपण सर्वजण एकत्र आलो तर कुठेतरी हा प्रश्न मार्गी लागेल। तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे, बिहारमध्ये, झारखंडमध्ये, प्रत्येक स्टेटमध्ये ह्या समाजाला आरक्षण मिळालेलं आहे। फक्त महाराष्ट्रामध्ये आरक्षण का नाही, तर त्याच्या पाठीमागे बऱ्याच खूप साऱ्या गोष्टी आहेत। लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे। गेल्या काही वर्षांपूर्वी आपला खूप मोठा अखेरचा लढा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अखेरचा लढा लढला गेला आणि त्या लढ्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो होतो आणि फक्त तिथे कुठेतरी एक राजकीय त्याला वळण दिलं गेलं आणि तो लढा तिथे थांबवला गेला आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्याला आरक्षण देतो असं आश्वासन दिलं गेलं। पण आता आपल्याला आश्वासन नको आहे, आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला आरक्षणच हवं आहे। कारण ते आरक्षण हे फक्त नावापुरतं आरक्षण नाहीये। आपला समाज फार मागासलेला आहे, आपल्या समाजामध्ये अजूनही गरिबी आहे। गरिबी ह्या भाषेची गरिबी आहे की शिक्षणामध्ये आपल्या लोकांना एका आरक्षणापोटी, काही खूप हुशार मुलं आहेत, खूप लोक तिथे पोहोचू शकतात, पण फक्त आणि फक्त आरक्षण नसल्यामुळे आपल्याला त्या क्षेत्रापर्यंत, त्या जागेपर्यंत पोहोचता येत नाही। आज जी गरिबी आहे, ज्या गरिबीला आपण तोंड देत आहोत, त्या गरिबीला कुठेतरी एक वाचा फुटलेली आहे दादांच्या मार्फत आपल्याला, आणि त्याला आपल्याला योग्य न्याय द्यायचा आहे। आपण सर्वांनी एकत्र आलंच पाहिजे, आपल्या हक्कासाठी एकत्र आलं पाहिजे। आज दादा फक्त चेहरा आहेत, पण आपल्यासाठी ते उभे आहेत, आपल्या हक्कासाठी ते उभे आहेत, आपल्या हक्कासाठी ते लढत आहेत। मग त्यांना आपण साथ दिलीच पाहिजे। गेले कित्येक वर्ष झालं आपल्याला फक्त आणि फक्त आश्वासनं दिली गेली। 70 वर्षांपासून फक्त जर खोट्या आश्वासनावर आपण थांबलेलो आहोत, तर मग आज कुठेतरी वेळ आलेली आहे। आज आपला समाज सुशिक्षित होत चाललेला आहे। आपल्या समाजानं काही काळापूर्वीपासून बघत आलेलो आहोत, आपल्या समाजानं खूप साऱ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत। कशासाठी सहन करायच्या, का सहन करायच्या? आता इथून पुढे आपल्याला सहन न करता आपल्या हक्कासाठी भांडता आलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी लढता आलं पाहिजे। आणि मला सगळ्यांना, तुम्हाला काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक अशी विनंती करायची आहे की दादांच्या या लढ्यामध्ये सर्वांनी एकत्र यायचं आहे। आपल्या जसं मगाशी दादा म्हटले भाषणामध्ये की प्रत्येकाने कॉल करा, प्रत्येकाने सांगा। कशासाठी सांगा, सांगण्यापेक्षा आपल्याला स्वतःला जाणीव झाली पाहिजे, आपल्या स्वतःला आरक्षणाची किती गरज आहे, आपल्या समाजामध्ये किती लोकांना ह्या सगळ्या गोष्टींची अडचण आहे, आपण किती पाठीमागे पडलेलो आहोत। आज जर याला पाठिंबा दिला नाही आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन, तर अजून आपला भाग, आपला समाज, आपला विकसित होण्याच्या दृष्टीने जो चाललेला पाऊल आहे तो मागे पडेल। त्यामुळे सर्वांना मी विनंती करते, दादांच्या या आरक्षणाला आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन न्याय द्यायचा आहे। कुठे कोणत्याही क्षेत्रामध्ये असू देत, मग न्यायालयीन लढ्यामध्येही कुठेही आर्थिक जबाबदारी प्रत्येकाने हळूहळू एका पावलावर जाऊन उचललेली पाहिजे। तुम्हाला सर्वांना माहित आहे साहेबांचं काम कसं आहे। डॉक्टर सचिन मोठे साहेब बऱ्याच लोकांना माहित आहेत। आपण सामाजिक क्षेत्रामध्ये त्याच लेवलवर काम करत चाललो। आपल्या लोकांना आपण विचारांनी, विकासाने आणि शिक्षणाने सुधारण्याचा मार्ग हातात धरलेला आहे। फक्त एक राजकीय क्षेत्र ज्याच्यामध्ये आपल्या समाजाचे जे लोक बसलेले आहेत त्यांनी स्वतःहून मुख गप म्हणजे तोंड बंद करून न बसता तिथे आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे। फक्त आपल्या सत्तेसाठी आवाज उठवून आणि मतदानापुरता फक्त आवाज उठवून घेऊन आपण ती सत्ता मिळवून घेऊन शांत बसलं नाही पाहिजे। तिथे गेला आहात तुम्ही तर आपल्या समाजाचा आरक्षणाचा विषय मांडला पाहिजे आणि आपल्या आरक्षणासाठी त्यांनी तिथे आवाज उठवून जितका जमेल तितक्या जोमानं आपल्या आरक्षणासाठी आवाज उठवून आपल्याला आरक्षण मिळवून घेण्यासाठी